झी मराठी, चर्चाही होणारच. चंदगड तालुक्यातील दिग्गज वकील व सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर 6 महिन्यांच्या तडीपार कारवाई करण्यात आली आहे. पण खरंच ही कारवाई समाजपूरक आहे का? तालुक्यातील अवैध गोष्टी झाकल्या जाव्या या हेतून ही कारवाई आहे का? असे प्रश्न आता जनतेसमोर येत आहेत. सरपंच पदापासून रस्त्यावरच्या आंदोलनांपर्यंत, शेतकरी कामगारांचा या प्रश्नांपासून विद्यार्थ्यांच्या हक्कांपर्यंत आणि आंदोलनातील गुन्ह्यांपासून साहित्य क्षेत्रातील पुरस्कारांपर्यंतचा ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचा प्रवास अनेक चढउतारांनी भरलेला आहे. आता त्याच मळवीकर यांच्यावर 6 महिन्यांसाठी तडीपारीचा आदेश झाला आहे. या आदेशामुळे त्यांच्या गेल्या 2 दशकांमधील सामाजिक आणि आंदोलनात्मक वाटचालीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चंदगड तालुक्याच्या अर्थकारणाशी निगडीत असलेला दौलत साखर कारखाना बंद पडल्यानंतर तो पुन्हा सुरू व्हावा यासाठी झालेल्या आंदोलनांमध्ये मळवीकर सक्रिय राहिले. शेतकरी, कामगार आणि कारखान्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या प्रश्नांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेल्या केमिकल फॅक्टरी विरोधातील आंदोलनातही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दीर्घकाळ चाललेल्या या संघर्षानंतर संबंधित प्रकल्पाविरोधातील त्यांचा आंदोलनाचा परीघ महाराष्ट्रापुरताही मर्यादित राहिला नाही. शेजारच्या गोवा राज्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलनं केली. वाहतुकीच्या, वनवेच्या प्रश्नांवर आंदोलन करून तो निर्णय बदलण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये अन्याय झालेल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठीही त्यांनी आवाज उठवला. चंदगडच्या सीमा भागातील शेतकऱ्यांसाठी कायम डोकेदुखी ठरलेल्या हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांच्या उपद्रवाविरोधात त्यांनी अनेक आंदोलनं उभी केली. वन्यजीवांचं संरक्षण झालं पाहिजे, मात्र त्याच वेळी शेतकऱ्यांचं पीक, मालमत्ता आणि जीविताचंही संरक्षण झालं पाहिजे अशी त्यांची सातत्याने भूमिका राहिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्नही त्यांच्या आंदोलनातून सुटले नाहीत. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करताना आवश्यक प्रवास पास मिळावत यासाठी त्यांनी आंदोलन केलं. प्रशासनाशी संघर्ष करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण सध्या चंदगड तालुक्यात ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून हे कायद्याच्या विरोधात षडयंत्र केल्याचा आरोप मळवीकर समर्थकांकडून होतोय. सदर तडीपार प्रकरण हे कायद्याच्या कोणत्या तरतुदीमध्ये बसतं हे जनसामान्यांमध्ये आश्चर्यकारक बाब आहे. कारण या तडीपार प्रकरणात आरोपी असलेले व्यक्तिमत्व ॲडव्होकेट संतोष मळवीकर हे गुंड किंवा भाई नसून लोकांचा अवलिया म्हणून समाजकारणात त्यांची ओळख आहे. एकंदरीत या प्रकरणात गुन्हे घालून तडीपार दाखवण्याचा कारभार सुरू आहे. हे कोणत्या आधारावर? सर्व गुन्हे जनतेच्या न्यायासाठी लढलेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणावर जनतेमध्ये नाराजीचा सूर पुढे येतोय. ॲडव्होकेट संतोष मळवीकर कायदेशीर बाजू कसे लढतात व तडीपार हे प्रकरण कोणती दिशा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.